पशुपालक आणि शेतकरी मित्रांनो नमस्कार। उन्हाळ्याच्या झळा ह्या दिवसेंदिवस वाढायला लागलेल्या आहेत। एप्रिल आणि मे महिन्यातील तापमान हे 35 अंश सेल्सिअसच्या वरती जातं आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या गायी म्हशी यांच्या आरोग्यावरती, दुग्ध उत्पादनावरती आणि प्रजनन क्षमतेवरती होतो। वातावरणातील उष्णतेचं प्रमाण वाढलं की जनावरांमध्ये पुढील उष्माघाताची लक्षणं दिसून येतात। सतत ताप येणं, जनावर चारा कमी खाणं, जनावरांचं दूध कमी येणं, सतत लाळ गाळणं, तोंडाला फेस येणं, तसेच जनावर जीभ बाहेर काढून धापा टाकणं। अशा प्रकारे आपल्या गोठ्यातील जनावरांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी आपण कोणते प्रयत्न केले पाहिजे? आपल्या गोठ्यातील छताच्या पत्र्याला वरच्या बाजूने पांढरा रंग द्यावा, त्यामुळे प्रकाश हा परावर्तित होऊन गोठ्यातील उष्णता कमी राहण्यास मदत होते। आपल्या गोठ्यातील सभोवतालच्या मोकळ्या जागेत सावली देणारी झाडे लावावीत। जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ आणि योग्य तापमानाचं पाणी असावं। पाण्याच्या भांड्यांना आतल्या बाजूस चुना लावावा, त्यामुळे पाणी हे स्वच्छ राहते। दिवसभरात जनावरांना काही प्रमाणात गुळाचं पाणी हे प्यायला देऊ शकता। जनावरांना सकाळी लवकर चारा व खुराक द्यावा, तसेच सायंकाळी ऊन उतरल्यावरती जनावरांना चारा व खुराक द्यावा। दुपारच्या उन्हामध्ये जनावरांना शक्यतो खायला देणं टाळावं। जनावरांच्या शरीरावर पाणी टाकताना पाठीच्या कणावरून संपूर्ण शरीरावर पाणी टाकावं, त्यामुळे जनावरांचा तणाव हा कमी होतो। मुक्तसंचार गोठा असेल तर जनावरांना ऊन लागल्यावर गरजेच्या वेळेला सावलीमध्ये जाऊन बसता येऊ शकतं। गोठ्यामध्ये गायींना पुरेशी जागा असावी। गर्दी असेल तर गायींचा तणाव हा वाढतो। आपल्याला शक्य असल्यास गोठ्यामध्ये पंखे, कूलर्स किंवा पाण्याचा छिडकावा करणारे स्प्रिंकलर लावावेत। माझावर असलेल्या गायी आणि म्हशींना शक्यतो सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेला कृत्रिम रेतन करावं। दुपारच्या उन्हात कृत्रिम रेतन करणं टाळावं। उष्माघातावर वेळीच उपचार न झाल्यानं जनावर दगावण्याची मोठी शक्यता असते, त्यामुळेच उष्माघाताची लक्षणं जर दिसत असतील तर तुमची जनावरं पशुवैद्यकांना दाखवून घ्या। अशा पद्धतीनं आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या जनावरांची काळजी घेऊ शकतो। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।